नमस्कार मित्रांनो, सध्या आपण पाहत आहोत की म्हाडाची एक सर्वात मोठी जाहिरात आली आहे 550 पदासाठी आणि त्यामध्ये कनिष्ठ लिपिकसाठी 207 जागा आहेत. तर आज आपल्याला कनिष्ठ लिपिकसाठी सामान्य ज्ञानचे कशा प्रकारचे प्रश्न असतात ते आपल्याला पाहायचे आहेत. याच वर्षीचा आपल्याला महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा एक कनिष्ठ लिपिकचा पेपर आपल्याला सोडवायचा आहे. पहा, पहिला प्रश्न इंग्लिशमध्ये आहेत, पण मी तुम्हाला ते ट्रान्सलेट करून सांगणार आहे. हू वॉज द फर्स्ट वुमेन टू बिकम द प्राईम मिनिस्टर ऑफ द कंट्री? पहिला प्रश्न आहे. तर मी तुम्हाला मराठीत याचं सांगतो की भारताची पहिली महिला पंतप्रधान कोण? तर त्याचं उत्तर आहे सी, इंदिरा गांधी. पुढचा प्रश्न पहा, बेटी बचाओ बेटी पढाओ. आता योजनेवर एक प्रश्न विचारतातच परीक्षेत. तर ती योजना कधी सुरू झाली? लॉन्च्ड इन इंडिया. तर याचं उत्तर येतं जानेवारी 2015. पुढचा प्रश्न, नेम द पास उत्तराखंड विच इज युज्ड कैलास मानसरोवर यात्रा. कैलास मानसरोवर यात्रासाठी उत्तराखंडमधला एक खिंड जी वापरली जाते तर त्या खिंडीचं नाव काय? तर त्याचं खिंडीचं नाव आहे लिपू लेक. पर्याय क्रमांक ए. 54वा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंटेड आय इन ICDS. ICDSमधला आय काय दर्शवतो? तर इंटिग्रेटेड म्हणजेच इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम, म्हणजे एकात्मिक बाल डेव्हलपमेंट योजना त्याला आपण म्हणतो, चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम. आता पुढचा प्रश्न 54वा प्रश्न पाहिला. आता आपल्याला 55वा प्रश्न पाहायचा आहे. काय आहे पहा, विच ऑफ द फॉलोइंग मॅक्झिमम डाययुरेनल टेम्परेचर डिफरन्स, म्हणजे तापमानामध्ये कोणत्या ठिकाणी, आता आपल्याला कोणत्या ठिकाणी तापमानामधील जास्त म्हणजे टेम्परेचर तिथं जास्तसुद्धा असतं आणि टेम्परेचर कमीसुद्धा असतं, यांच्यामधील जे फरक आहे तो कुठे जास्त पाहायला मिळतो? तर डेझर्टमध्ये. आता कशा प्रकारे? तर डेझर्टमध्ये सकाळचं ऊन जास्त असतं आणि संध्याकाळी असतं थंडी जास्त असते आणि त्यांच्यामधील जो डिफरन्स असतो तो जास्त असतो. पुढचा प्रश्न पहा, BC युज्ड फॉर. तर BC आपण कशासाठी युज्ड करतो? बिफोर द क्रिस्ट, म्हणजे इसवी सन पूर्व. 57वा प्रश्न, आता इथं डेमोक्रेसीची एक डेफिनेशन सांगितलेलं आहे. काय आहे पहा, गव्हर्नमेंट ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल, वॉज मेड बाय. आता ही जी डेफिनेशन आहे ती कोणी दिली आपल्याला? तर अब्राहम लिंकन यांनी दिली. पुढचा प्रश्न, PPP स्टँड फॉर. आता PPPचं आपल्याला काय सांगता येतं? तर पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप. पर्याय क्रमांक बी. त्यानंतर रिचर्स स्केल आपण कशाला वापरतो पहा? तर अर्थक्वेक, इंटेन्सिटी ऑफ अर्थक्वेक मोजण्यासाठी आपण, भूकंप मोजण्यासाठी आपण ते रिचर्स स्केल वापरतो. त्याच्यानंतर राज्यसभेचा कार्यकाळ सांगितला आहे. पहा, इथं गोंधळून जाऊ नका. तुम्ही आता या ठिकाणी उत्तर 6 द्यायचं नाही, कारण राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्ष असतो. त्यामुळे याचं उत्तर काय तर डी, परमनंट असते. ते राज्यसभा ही परमनंट असते. विच ऑफ द फॉलोइंग रिव्हर्स हॅज इट ओरिजिन इन महाबळेश्वर. महाबळेश्वरमध्ये उगम पावणारी नदी कोणती? तर ती म्हणजे कृष्णा नदी. पर्याय क्रमांक ए. हा ज्युनियर लिपिकचा पेपर आहे मित्रांनो, त्यामुळं तुम्हाला म्हाडासाठी खूप उपयोगी आहे हा पेपर. पुढचा प्रश्न पहा, 62वा प्रश्न आहे, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम PDS एम्ड, म्हणजे PDS योजनेचा उद्देश काय? प्रोव्हाइडिंग फूड सिक्युरिटी टू पुअर, गरिबांना धान्य पुरवण्याचं किंवा अन्न पुरवण्यासाठी तिचा तो उद्देश आहे त्या स्कीमचा. त्याच्यानंतर टायडल फॉरेस्टला आपण कोणत्या नावानं ओळखतो? तर मँग्रोव्ह फॉरेस्ट, म्हणजे जे समुद्रकाठी ज्या काही वनस्पती असतात, वने असतात, त्यांना आपण मँग्रोव्ह वनेसुद्धा म्हणू शकतो किंवा टायडल फॉरेस्टसुद्धा म्हणू शकतो. 64वा प्रश्न पहा, इंडिया हॅज लॉंगेस्ट इंटरनॅशनल बॉर्डर विथ. कुणाबरोबर लॉंगेस्ट इंटरनॅशनल बॉर्डर आहे आपली? 1 नंबर बांगलादेश. बचपन लक्षात ठेवू. बी वरनं बचपन MBBS लक्षात ठेवायचं. कसं लक्षात ठेवायचं? बचपन MBBS. आता कशावरनं? बी वरनं बांगलादेश, च वरनं चीन, प वरनं पाकिस्तान, न वरनं नेपाळ, M वरनं
म्यानमार अशा प्रकारे तुम्ही ते लक्षात ठेवू शकताय. बचपन MBBS लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, वेअर डीड थिबाव लास्ट किंग वॉज बर्मा लिव्ह इन महाराष्ट्र. आता जो म्यानमारचा म्हणजे आपण ज्याला आधी की ब्रह्मदेश म्हणतो, तर ब्रह्मदेशच्या राज्याला इंडियातल्या कोणत्या ठिकाणी ठेवलं होतं. आता इंग्रज काय करायचे, भारताचे जे काही मुख्य कार्यकर्ते किंवा नेते आहेत त्यांना कुठे ठेवायचे, इतर देशात ठेवायचे. जसे की लोकमान्य टिळकांना मंडालीच्या तुरुंगात ठेवलं होतं. आता मंडालीचं तुरुंग कुठं आहे, तर ब्रह्मदेशात आहे. मग तिथल्या राजाला आपल्या इंडियात कुठं ठेवलं, तर रत्नागिरीत ठेवलं होतं. तिथं थिबो पॅलेससुद्धा आपल्याला रत्नागिरीत पाहायला मिळतो. आता प्रश्न क्रमांक 66 पहा. फॅमिली प्लॅनिंग पहिल्यांदा इंडियामध्ये कोणी केली किंवा ती मुवमेंट जी आहे स्टार्ट इन महाराष्ट्र कोणी केली, RD कर्वे. आता RD कर्वेचं उत्तर काय येतं, तर रघुनाथ धोंडो कर्वे, पर्याय क्रमांक 1. आता पुढचा प्रश्न पाहू. 67 पुढचा प्रश्न आहे, मेळघाट टायगर प्रोजेक्ट तो कुठे आहे, महाराष्ट्रात, तर अमरावती जिल्ह्यात आहे, सर्वात मोठा. इन विच इयर मुंबई युनिव्हर्सिटी वॉज एस्टॅब्लिश्ड. तर याचं उत्तर पर्याय क्रमांक D 1857. पहा मित्रांनो, हा पेपर ज्युनियर क्लर्कचा आहे, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 69, महाराष्ट्रातील बांद्रा वर्ली सी लिंक ब्रिज कधी ओपन केला, तर 2009ला ओपन केला. ते 2000ला काम सुरू होतं, ओपन केला 2009ला. आता प्रश्न क्रमांक 70, विच डे सेलिब्रेट ॲज महाराष्ट्र डे. तर 1 मे आपण ओळखतो, महाराष्ट्र डे साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 71, काय आहे, दर पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युन्सी लोकसभेमध्ये महाराष्ट्राच्या जागा किती आहेत, असा या प्रश्नाचा अर्थ आहे. तर किती जागा आहेत, 48. आणि राज्यसभेत आपल्या किती आहेत, 19 जागा आहेत. विच इज द लॉंगेस्ट रिव्हर इन महाराष्ट्र. कोणती नदी आहे, गोदावरी नदी. एकूण लांबी तिची 1400 आहे, पण महाराष्ट्रातील लांबी जी आहे ती 668 आहे किलोमीटर. इन विच इयर बॉम्बे हायकोर्ट वॉज एस्टॅब्लिश्ड. उत्तर 1862. 74वा प्रश्न बघा. हु ऑफ द फॉलोइंग इज द फर्स्ट रेसिपिटंट ऑफ द ज्ञानपीठ अवॉर्ड ऑफ मराठी लिटरेचर. आता या प्रश्नाचा अर्थ काय आहे, की पहिल्यांदा ज्ञानपीठ पुरस्कार मराठी लिटरेचरमध्ये कोणाला मिळाला. तर याचं उत्तर येतं वि.स. खांडेकर यांना. ययाती या कादंबरीसाठी 1974ला हा पुरस्कार मिळाला होता. आता 75वर लास्टचा प्रश्न. विच दिस नॅशनल पार्क इज लोकेटेड विथ इन द सिटी लिमिट्स ऑफ मुंबई. आता मुंबईमध्ये कोणतं नॅशनल पार्क आहे, तर राजीव गांधी नॅशनल पार्क. बरोबर, पर्याय क्रमांक A. अशा प्रकारे ही ज्युनियर क्लर्कला 25 प्रश्न विचारले होते मित्रांनो. अशाच प्रकारचे म्हाडाच्या परीक्षेत तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर थँक्यू मित्रांनो. लेक्चर आवडलं तर सबस्क्राईब करा.